रक्षाबंधनच्या दिवशी दारामध्ये छान अशी रांगोळी काढून घेतलेली होती। मी स्वतः रांगोळी काढलेली नाही, शेजारची मुलगी स्वतःच्या दारामध्ये रांगोळी काढत होती। तिला म्हटलं माझ्या दारामध्ये पण थोडी रंगरंगोटी करून दे, कारण मला रांगोळी, मेहंदी, चित्रकला वगैरे असलं काही येत नाही। मला फक्त घर सांभाळायला, स्वयंपाक करायला, बाळाला सांभाळायला, भांडण करायला आणि समोरच्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायला जमतं, बाकी मला दुसरं काही जमत नाही। इकडे मी छान असा ड्रेस घातलेला होता। हा साडीचा ड्रेस शिवलेला आहे मी। एका साडीचे 2 ड्रेस झाले होते, त्यातला एक ड्रेस मी आज रक्षाबंधनला घातलेला होता आणि पहिल्यांदाच हा ड्रेस घातलेला आहे। मला साडी घालायचा खूप कंटाळा येतो म्हणजे मला आवडतं साडी घालायला, पण साडी घालून ते बाळाला सांभाळायचं, घरातली कामं वगैरे करायची ना, खूप वैताग येतो, म्हणून मी साडी घातली नाही। आणि आज मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं। मार्च महिन्यामध्ये मी गावी गेलते, त्यावेळेस मी हे ड्रेस शिवून घेतलेले होते। साडी घालायचा कंटाळा येतो म्हणून म्हटलं चला घरामध्ये साडी पडून राहते कपाटामध्ये, त्यापेक्षा ड्रेसच शिवावा, म्हणून मी हे 2 ड्रेस शिवून घेतले आणि तयारी वगैरे करून आम्ही डीमार्ट मध्ये गेलो। थोडासा खाऊ घेतला बहिणींच्या मुलींसाठी, कारण रक्षाबंधनला पहिल्यांदाच बहिणीच्या मुली पिल्लूला राखी पाठवणार होत्या, म्हटलं त्यांना खाऊ थोडासा घेऊन टाकावा, म्हणून थोडासा खाऊ घेतला। आणि तिथून आम्ही भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलो। तर आम्ही आळंदीमध्ये गेलो होतो भाजीपाला आणण्यासाठी। एकदम स्वस्त आज भाजीपाला भेटत होता, एवढा स्वस्त का भेटत होता मला पण माहित नाही। कांदे 50 ला 3 किलो होते, 30 रुपयाचा अर्धा किलो लसण आणला, 20 रुपयाची अर्धा किलो भेंडी आणली, 30 रुपयाचे 1 किलो काकडी आणली आणि टोमॅटो तेवढे महाग होते, 20 रुपयाचे अर्धा किलो मी टोमॅटो आणले। गवार तर 10 रुपयाला भेटली मला पावशेर, आणि एवढ्या मोठ्या शेवग्याच्या शेंगा मला 10 रुपयाला भेटल्या। वजन वगैरे काहीच नाही, फक्त वाटा ठेवलेला होता। 10 रुपयाच्या एवढ्या शेंगा आणल्या आणि 10 रुपयाची मिरची आणली। पेरू 25 ला अर्धा किलो भेटले आणि सोबतच बटाटे राहिले होते, ते पण 20 रुपयाचे मी 1 किलो बटाटे घेऊन आले होते। एवढा भाजीपाला स्वस्त का होता मला पण माहित नाही। तर रात्रीच्या जेवणामध्ये मी आज इकडे बनवली होती पुरी आणि सोबत छोलीची भाजी बनवलेली होती, खीर बनवली होती तांदळाची आणि थोडासा व्हाईट राईस आणि पिल्लूसाठी खेकडा भजे बनवले होते, म्हणजे कांद्याचे भजे आहेत। 1 नंबर टेस्टी झाले होते, कमी तिखट केले होते। तर स्वयंपाक आज आम्ही दोघांनी मिळून बनवलेला होता। तर हे साधं सिंपल आज म्हणजे रक्षाबंधनचं जेवण होतं। आवडलं असेल तर तुम्ही पण या जेवायला आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जावा।